पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राधा ऐक ना, येऊ दे ना। ए तू जा यार। अशी का वागतेस तू? किती फोन केले मी तुला, तू माझे फोन उचलत नाहीस, मेसेजेसना रिप्लाय करत नाहीस, धड बोलत नाहीस, आता भेटायला आलो तर असं हकलून देतेस। काय झालंय? काय झालंय सिरियसली? तुला तोंड वर करून हे विचारायला काहीही वाटत नाही ना? बरं मग मान खाली घालून विचारतो, काय झालंय? तुझ्या घरच्यांना मी सून म्हणून नको आहे ना, मग कशाला मागे मागे करतोस? असं काही नाहीये, हे बघ आईने बेसनाचे लाडू पाठवले तुझ्यासाठी। नकोयत मला, ज्यांना मी सून म्हणून मान्य नाहीये त्यांच्याकडून काहीही नकोय। थँक्यू व्हेरी मच। बरं मग ज्याचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्याच्याकडून? नको मस्का मारू, सुगीच नाही वर्क होणार आहे, प्लीज जा। थोडं समजून घे ना। आई नाना काय आपल्यासारख्या शहरात राहतात का? अगं जळगावला राहतात ते, हे सगळं पचवायला थोडा तरी वेळ लागेल त्यांना, आणि हळूहळू समजावीन मी त्यांना। आणि हे बघ, प्रेमात अशा छोट्या छोट्या अडचणी येत असतात, तू काय दरवेळेला अशी फुगून बसणार आहेस का? तुझं प्रेम नाहीये का माझ्यावर? अगं बाई, काय कसलं काय माय मावशी, चिडल्यात बाईसाहेब? बोलत तर नाहीच आहे, पण आईने एवढे प्रेमाने लाडू दिलेत ते घेत नाही। आता काय हा डबा परत न्यायला लागेल मला? मग तू तुझ्या हाताने भरव ना, गुपचूप खाईल बघते। आता एवढे सगळे लाडू मी एकटा तर नाही खाऊ शकत, त्यामुळे राधा नाही तो नाही, मी राही सई, तिलाच भरवतो। काय माय मावशी? काय ते तुमचं चालू द्या, मी तुझा डबा भरून आणते। आता ऐक ना। ए तू हट ना, खड्ड्यात जा, काय करायचं ते कर। बघा, तुझ्या शापामुळे खरंच काही झालं ना, मी खड्ड्या बिड्ड्यात पडलो तर सगळं तुझ्यामुळे होणार आहे। तू दे, काय व्हायचं ते मला नाही फरक पडत, गेला सुद्धा। असं का वागतेस? प्रेमाने बोल ना माझ्याशी, क्या पता कल हो ना हो। ए हॅलो, हा जो काही फिल्मीपणा आहे ना त्याला घे आणि कुठेतरी लांब जाऊन येऊ का? घ्या तुमचा डबा। इतकं नको रे मनावर घेऊस। अरे प्रेमात ही अशी भांडणं होतच असतात, तू जरा समजाव तिला, डबा वेळेवर खायचा। अरे काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित होईल। मग बोलू, चल चल लवकर। कुठे आहेत माई मावशी? मावशी, ओ मावशी। एक मिनिट काय कशाला गोंधळ घालताय तुम्ही? कोण आहात? माई मावशी कुठे आहेत? एक मिनिट, काय झालंय? का सणासुदीला दारात गोंधळ घालताय? ते तुम्ही मावशींनाच विचारा ना। काय झालं? काय झालंय? काय काय? माझा मुलगा ऍडमिट आहे, संध्याकाळपर्यंत चांगला होता, रात्री अचानक त्याचा फोन आला, त्याला ऍडमिट केलंय। हो ना, तुम्ही दिलेला डबा खाऊन फूड पॉइझनिंग झालं आमच्या मुलांना। काय झालंय काय मुलांना? मावशी, फूड पॉइझनिंग झालंय म्हणजे जेवणातून विषबाधा झाली। अगं म्हणजे मी स्वतः हाताने करते जेवण, आणि इतकी वर्ष मी मेस चालवले, असं होणं शक्यच नाही हो। मग काय आम्ही खोटं बोलतो? तुम्ही दिलेल्या डब्यामुळे झालं हे सगळं। तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल। अहो मुलं ऍडमिट आहेत आमची हॉस्पिटलमध्ये, आणि तुम्ही आम्हालाच दोष देताय? तुमच्या भरोशावर पोरांना इतकं दूर ठेवलं होतं आम्ही। आमच्या मुलांना काही झालं ना तर सोडणार नाही आम्ही, पोलिसात जाऊ। अहो आमची माई मावशी असं करणं शक्यच नाहीये। हो, गेली कित्येक वर्ष त्या डबे देत आहेत, असं कधीच झालं नाहीये। तुम्ही काळजी करू नका, हे बघा कुणाला काहीच होणार नाही। नक्की काहीतरी गोंधळ झालाय, म्हणजे हे कोणी केलंय काही कळायला मार्ग नाहीये, पण ते बघूया आपण। तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही जा हॉस्पिटलला, मी निघते लगेच, मी येते तिथे। बघितलंस, ऐकलंस?
का यांच्याकडनं डबे घ्यायचे की नाही विचार करावा लागेल. विचार करा. या तुमचा डबा. अनामिका, अगं मी खरंच असं काही केलं नाही ग. मावशी अगं मी ह्या पोरांना घरच्यासारखं वागवते, प्रेमानं खाऊ घालते. असं कसं झालं? म्हणजे काही होणार नाही ना त्या पोरांना? मावशी काही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगं पण तू एकटी आणखीन काय काय करणार ग? सौरभ सुद्धा इथे नाहीये. आजपासून या घराची, या घरच्या सगळ्या माणसांची सगळी काळजी तुमची. आपण सचिनला फोन करूया का? नाही नाही मावशी नको. सचिन बिचारा अशा वेळेला खूप पॅनिक होतो. मी एक काम करते, मी जरा हॉस्पिटलला जाते, बघते तिथे काय परिस्थिती येते आणि तुम्हाला कळवते ना. वल्ली तू मावशींकडे लक्ष देशील. हा मी थांबते इकडे, तुम्ही लवकर जा. होणार लवकर 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 मी आले. हा तुम्ही काळजी करू नका. गजानना, पोरांना सांभाळ रे बाबा. काय झालंय हे? नील दार उघड यार प्लीज. नील प्लीज ना, चळू नको. नील दार उघड ना प्लीज. मी नाही भांडणार यार. नील दार उघड प्लीज. मी प्रेमाने बोलीन, प्रॉमिस. ऐक ना, ए तू हट ना. खड्ड्याचा काय करायचं ते कर. बघा तुझ्या शापामुळे खरंच काही झालं ना, मी खड्ड्या बिड्ड्यात पडलो तर सगळं तुझ्यामुळे होणार आहे. तू दे काय व्हायचं ते, मला नाही फरक पडत. गेला सुरू. प्रेमाने बोल ना माझ्याशी. क्या पता कल हो ना हो. हे तू इथे काय करतेस? खाते? तू झोपला होतास. हो, किती वाजले? तू यार, मी केवढी टेन्स होते कळतंय का तुला? काय झालंय? सुरख यार, अगं, तुला कळतंय का किती टेन्शन दिलंयस ते? तू डबा खाल्ला नाहीस म्हणजे तू डबा का नाही खाल्लास? बोलत नव्हतीस ना नीट, म्हणून नाही खाल्ला. उपाशीच राहिलास. आईने दिलेले लाडू खाल्ले. तू 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 म्हणजे फालतू. आय लव्ह यू यार. अनामिका, काय झालं? कशी आहेत सगळी मुलं? सगळी ठीक आहेत मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी उपचाराच्या खर्चासाठी थोडे पैसे देऊन आले. देवच पावला. अनामिका, तू होतीस म्हणून सगळं निभावलं, नाहीतर आम्ही काय केलं असतं ग? खूप खर्च झाला ना. किती पैसे दिलेस? खर्चाचं काय ते महत्वाचं नाहीये ना, मुलं सगळी नीट आहेत हे महत्वाचं. नाही नाही, असं कसं? तुम्ही जे काही पैसे खर्च केले ते सांगा ना, आम्ही फेडू तुमचे पैसे. काय हो माई मावशी? असू दे. असं नाही ग, उगीच माझ्या जीवाला घोर लागून राहील माहितीये. अहो नाही मावशी, फार काही खर्च नाही झाला. 50,000 देऊन आले. फार उपकार झाले ग. हे बघ, मी ना दर महिन्याला तुझे पैसे फेडीन. सून म्हणता ना मला, मग उपकारांची भाषा का? असं पटकन परक नका न करू मला. मावशी, सौरभ असता तर त्यालाही असं बोलला असतात का? तसं नाही ग, पण मग कसं? बरं, ते सगळं राहू दे. आता ना तुम्ही जाऊन थोडा वेळ पडा. खूप दगदग झालीये तुमची.
हा, स्वयंपाकाचं काही बोलूच नका, मी बघते सगळं आणि स्वयंपाक झाला की येऊन तुम्हाला उठवते. जा बरं. या 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 मी तुम्हाला घेऊन जा. हो ग बाई, चल. आरामात. हा असं कर, खालती खालती गेलं मी काय मदत करू? काय हे? हे मला नाही माहित. माहित नाही तुला? माहित नाही तर मी सांगू का की हे किती भीषण केमिकल आहे आणि हे तुझ्या खोलीत काय करताय? खरंच भीषण केमिकल आहे. मला खरंच नाही माहित. तुम्ही मला का विचारताय? नाही माहित तर तुझ्या खोलीत कसं आलं आणि तुला नाही विचारणार तर कोणाला विचारणार मी? होणार जाऊबाई, म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय? हा? हो, काय बोलताय काय तुम्ही? बरं मग ही खोली सचिनची पण आहे ना, त्याला विचारते, त्याला माहिती आहे का? सांगते. होणार जाऊबाई, खरं सांगू का, आधी यांना नोकरी नव्हती ना, मग मी आणून ठेवलं होतं. नाही म्हणजे आता त्यांची नोकरी आहे, त्यांनी ती नोकरी टिकवली आहे. तेव्हाचे दिवस फार वाईट होते. तेव्हा मी कसा संसार केलाय ना ते माझं मला माहिती आहे. एक एक दिवस कसा काढलाय ते माझं मला माहिती आहे. तेव्हा मी ठरवलं होतं जर यांना नोकरी लागली नाही तर हे विष पिऊन मी स्वतःचा जीव घेईन. तुझं रडून वगैरे झालं असेल तर आता मला सांगशील हे केमिकल प्यायलीस तू? हो हो, आता मी तुमच्या समोर मन मोकळं केलं ना. तुमच्या होणाऱ्या जावेला तुम्ही विचारताय की तू विष प्यायलास का नाही? खात्री करून घेताय तुम्ही होणाऱ्या जाऊबाई? नाही, कारण बाटली रिकामी आहे आणि मला कळायलाच हवं यातलं केमिकल त्याचं काय झालं. ते मी ओतून टाकलं. मी ना खूप विचार केला. समजा सचिनला नोकरी लागली नसती तरी विष पिणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये ना. आणि तसंही घरात कशी सगळी मोठी माणसं आहेत. समजा ही बाटली कोणाच्या तरी हाताला लागली, काही झालं तर कशाला ना उगाच, म्हणून मी सगळं टाकून दिलं. टाकलं मी. तुला खरंच वाटतं माझा याच्यावर विश्वास बसेल? होणारे जाऊबाई, मी आत्ता खरं सांगितलं ना तुम्हाला. माझ्या मनात खरंच काय होतं ते सांगितलं मी तुम्हाला. मन मोकळं केलं मी आत्ता तुमच्या समोर. तरी परत तुम्ही माझ्यावरच संशय घेताय. जाऊ दे, चांगुलपणाला ना या घरात किंमतच नाही. माझ्यापासून लांब गेलीस तर असाच एक एक दिवस खराब होत जाईल. मी इकडे वल्लीवर संशय घेतेय आणि हे कारस्थान खरं तर आकाशचंच असेल का? वा, माझ्या बायकोला माझी आठवण आली तर. काय म्हणतेस अनु? तुझ्याशी गप्पा मारायला फोन केला नाहीये मी. हेच तर माझं दुःख आहे ग.
माझ्या बायकोला माझ्याऐवजी त्या इस्त्रीवाल्याच्या सोबत गप्पा मारायला जास्त मज्जा वाटते. हे बघ, तुझं हे बोलणं ऐकून ना माझे कान किटलेत. तुला कंटाळा येत नाही का रे? बायको मिळवण्यासाठी केवढी मेहनत करावी लागते हे तुला नाही कळणार ग. खूप पेशन्स आहेत माझ्यात. फक्त पेशन्स नाही, विकृती सुद्धा आहे. तुझा प्रॉब्लेम माझ्याशी आहे ना, मग माझ्या घरच्यांना का त्रास देतोयस तू? का त्यांच्या जीवावर उठलास आकाश? कारण माझी बायको जर माझ्यासोबत सुखी होत नसेल तर ती ज्यांच्या सोबत राहते त्या लोकांना मी सुख कसं लाभू देईल? हे बघ आकाश, प्रत्येक वाईटाचा कधी ना कधीतरी शेवट होतोच. नरकासुराची गोष्ट माहिती आहे ना तुला? नरकासुराचा अंत त्यांनी निर्माण केलेल्या नरकातच झाला. माहिती आहे मला. तसंच काहीच तुझंही होणार आहे. तुझ्यासाठी 1000 वेळा नरकात जायला तयार आहे. बोल, कधी येतेस? हॅलो, हेलो. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दि. अगं बाई, वा वा, होणार जाऊ बाई, जमलंय. हा, छान जमलंय. अजून जरा मोठी काढा. अरे दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी, फटाके फोडण्याची वेळ आली. हा का नाही फुटला? दिन दिन दिवाळी. वल्ली, अगं काय करतेस तू? असं कोण फोडतं फटाके? मी, कारण मला फटाके फोडायला खूप आवडतं. मला खूप मजा येते म्हणून मी फोडते. अगं हो, पण आजूबाजूला गल्लीतली मुलं आहेत ना, छोटी छोटी येते. आपल्याकडे बघून ते पण असंच करायला लागले तर, आणि तुझी आली चिल्ली पिल्ली की मग काय करणार आहेस? होणार जाऊ बाई, मला अक्कल शिकवण्या पलीकडे तुम्हाला काही येत नाही का हो? हा, मला करू दे ना जे काय करायचंय ते. मी फोडणारे फटाके, तुम्ही नाक नाही खुपसायचं मध्ये. दिन दिन दिवाळी. वाजत का नाही येते? काय ग, हे पण फटाके फुसकेच निघाले? काय 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 म्हणायचंय तुम्हाला? नाही ग, एरवी सुद्धा तू लावतच असतेस ना, लवंग्या, बॉम्ब, ते फुसफुस करणारे साप, ते तर फुसकेच निघतात. म्हटलं हे सुद्धा फटाके फुसकेच निघाले. तर मी फटाके का नाही फुटत? तर काय गाणं गाणार या? हॅलो आकाशजी, नमस्कार. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुख समाधानाची. पोचल्या तुझ्या शुभेच्छा पोचल्या. नाटक बंद कर जरा आता. अहो, नाटक करत नाहीये मी, फारच मनापासून शुभेच्छा देते तुम्हाला. असो, आता तुम्ही फोन केलाय म्हणजे काहीतरी काम असेल ना. बोला बोला, काय काम आहे? आज लक्ष्मी पूजन आहे. माहितीये मला, ते काय नवीन सांगायची गरज नाहीये. मग काय, आजच्या दिवशी माझी लक्ष्मी माझ्या घरी आली पाहिजे. हा हा, अच्छा तसं. नाही नाही, तुमची लक्ष्मी तुमच्याकडे येईल, पण त्याच्यासाठी तुमच्याकडची लक्ष्मी माझ्याकडे यायला हवी ना. पोहोचेल, तुझी लक्ष्मी तुझ्यापर्यंत पोहोचेल. उत्तम. अगोदर माझी लक्ष्मी माझ्यापर्यंत पोहोचू दे, मग तुला धनप्राप्ती होऊन जाईल. बरं,
लक्ष्मी जर का मला मिळाली तर तुमचं काम झालंच म्हणून समजा. हा, ठेवते. उठत का नाहीये काही? चला वल्लीबाई, कामाला लागा. लक्ष्मी स्वतःच्या पावलांनी चालत येते घरी.